आता ही आपली लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये आपले निवडलेले लोकप्रतिनिधी यांच्या तर्फेच आपल्याला काम करून घ्यायचं आहे. त्यांना आपल्या कामाचा अंदाज चांगला असतोय आणि चांगलं काम त्यांच्या मार्फत होऊ शकतंय ही आपली सर्वांची अपेक्षा आहे. आणि तसंच आपल्या उमेदवार बाजूने जिल्हा परिषदेच्या उमेदवार सोनाली राहुल सावंत खरं म्हणजे चांगला त्यांनी अभ्यास केलेला दिसतोय का सगळे विषय त्यांनी घेतलेले आणि निश्चितच त्यांच्या माध्यमातून आणि आपले दुसरे उमेदवार पंचायत समितीचे कपिल पाटील आणि उभाटाचे उमेदवार उत्तर पाटील या सगळ्यांना आपण मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावं जेणेकरून आपल्या जनतेसाठी म्हणजे आपल्या सर्वांसाठी चांगलं काम त्याच्या हस्ते होत राहील. आणखीन ही खात्री आहे आणि म्हणूनच आज मी इथं पहिल्यांदा इथं भाजवलेला आपल्या आज आलो. अशाच तऱ्हेने अनेक लोकांनी इथं या भागामध्ये चांगलं काम केलेलं आहे. काय आणखीन आता विषय आहे पुन्हा एकदा जिल्हा परिषदमध्ये काँग्रेसची सत्ता जर येणारच आहे आता आणि ती त्या माध्यमातून आपल्याला चांगलं काम निश्चित करता येईल. आपल्या स्त्रियांविषयी कामे, शिक्षणाच्या विषयी कामे, पाणी वगैरे असे अनेक गोष्टी आहेत ज्याच्याकडे लक्ष द्यायची गरज आहे. कारण विकासाचं कामे असे असतात ते कधी संपत नाही. रस्ते आज बांधले तरी 7-8 वर्षांनी परत तयार करावं लागतात. तशा तऱ्हेने अनेक विकासाची कामे हाती घेतलेली आहेत. या मंदिराचं सुद्धा काम हाती घेतलेलं आहे असं दिसतंय ग्रामस्थांनी आणि ते सुद्धा लवकर होईल असंही अपेक्षा आपण करू शकतोय. अशा तऱ्हेने आपल्या भागाचा विकास, भादोलीचा विकास आणि मतदारसंघाचा विकास चांगला होत राहील अशी अपेक्षा आपण करूया. आणि त्यांना आपण हात लक्षात ठेवून दोघांसाठी हात आणि एकासाठी मशाल हे आपण लक्षात ठेवा. कारण ते आपल्या बरोबर काम करतायत म्हणून तिकडेही लक्ष असलं पाहिजे. अशा तऱ्हेने सगळ्यांच्या पाठिंब्याने, जनतेच्या पाठिंब्याने भादोली पुन्हा एकदा प्रगतीच्या वाटेवर राहील असे आशा व्यक्त करून आणि खात्री व्यक्त करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय भारत.